पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहामध्ये आज दिनांक 13 जून 2024 रोजी माननीय आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगे यांनी महत्त्वाच्या सूचना यावेळी दिल्यात। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताना ज्या ठिकाणी निवारा केंद्रात व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेशी लाईट, पिण्याचं पाणी, चांगल्या जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी। प्रशासनाने लोकप्रतिनिधी, नगरसेवक व सेवाभावी संस्था यांचा प्रामुख्याने सहकार्य घेऊन महापुरामध्ये या सर्वांची प्रशासनास मदत होईल। शुभम गुप्ता, आयुक्त तथा प्रशासक यांनी शहरातील 73 ठिकाणी साचून राहणारे पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी कायमची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकार यांच्याकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे। यावेळी माजी सन्मान नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी गेल्या पुरामध्ये नागरिकांना समस्या निर्माण झाला होता त्या यावेळी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी। यांत्रिक बोटीस पुरेसं इंधन उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। निवारा केंद्रांवर एक अधिकारी हा नोडल अधिकारी यावेळी नेमणूक करावी। समाजातील दाते लोकांची यादी तयार ठेवावी। पुरानंतर महत्त्वाची भूमिका महापालिकेची आहे। अन्य सहकार्य करणाऱ्या नगरपालिका, महापालिका यांना स्वच्छता साहित्य उपलब्ध करून द्या। माजी सभागृहनेते युवराज बावडेकर यांनी यावेळी आम्ही महापालिकेत सहकार्य करण्यासाठी एकत्रित आलो। पूरक्षेत्रात येणाऱ्या वॉर्डमध्ये पूर्व सूचना देऊन रहिवाशी सतर्क करावं। NDRF टीम यांना महापालिका वतीने लोकेशन समजण्यासाठी मार्गदर्शन करावं। पुरानंतर महापालिका प्रशासनाने चांगलं काम करावं। मागील पुरामधील अनुभवावरून यावेळी योग्य नियोजन करावं। मंगल कार्यालय शक्य तितके तात्पुरतं रहिवासासाठी वापर करावा। पुरानंतर पिण्याच्या पाण्याची सोय करावी। माजी स्थायी सभापती श्री धीरज सूर्यवंशी यांनी आम्ही प्रशासनाबरोबर नेहमी असणार आहे। पूर नियंत्रणासाठी शासनाच्या यंत्रणेशी समन्वयातून काम करावं अशी सूचना नमूद केली आहे। शहाजी भोसले, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयातून काम केलं तर पूर परिस्थितीतून नक्की आपण सही सलामत बाहेर पडू। शामरावनगर महापुरात जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करावं। माजी नगरसेवक सुब्रा मद्रासी यांनी देखील आपलं मत यावेळी नमूद केलं। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त आपत्ती नकुल जकाते, सर्व विभागाचे अधिकारी तसेच माजी स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे, उर्मिला बेलवलकर, रझिया नाईक, माजी सभागृहनेते युवराज बावडेकर, माजी नगरसेवक सुब्रा मद्रासी, संजय यमगर, शिवसेनेचे अमोल पाटील, इम्रान शेख, अशरफ वांकर, विश्वजित पाटील, अमर पडळकर, रोहित जगदाळे, सुजित राऊत, हेमालता मोरे, सुमित शिंदे, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारी, केदार खाडीलकर, अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। आज आपण सांगली महापालिकेमध्ये पुराच्यासाठी एक आपत्ती व्यवस्थापनाची बैठक ठेवली होती। 2019 आणि 2021च्या अनुभवावरनं ज्या काही त्रुटी त्यावेळेला आपल्याला जाणवल्या त्याबद्दल नवीन आलेल्या आयुक्तांना आणि उपायुक्तांना आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। आमचे सर्व नगरसेवक पूरपट्ट्यातले हजर होते, मी स्वतः होतो आणि आयुक्त आणि उपायुक्त ही दोघंही होते। आणि ज्या कमतरता मागच्या वेळेला भासल्या त्यावेळेला परत होऊ नये यासाठी त्यांना आपण म्हणून इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि त्या सगळ्या तंतोतंत पालन करण्याचा आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे।